तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांनी आपल्या अद्वितीय कलेच्या जोरावर महाराष्ट्राच्या लोककलावंतांना जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवून दिले। त्यांचे जीवन, संघर्ष आणि कलाप्रवास हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवा आहे। त्यामुळे त्यांच्या जीवनाशी संबंधित कोणत्याही चित्रपटात ऐतिहासिक सत्यता, कुटुंबियांच्या भावना आणि सामाजिक जबाबदारी यांचा आदर राखला जाणे आवश्यक आहे। मात्र आगामी इठा चित्रपटाच्या टीजरमध्ये मूळ इतिहासाची तोडफोड करून चुकीची माहिती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप विठाबाई नारायणगावकर यांचे नातू व राज्य शासनाच्या ज्येष्ठ कलावंत अनुदान समितीचे सदस्य धनंजय खुडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। यावेळी विठाबाई नारायणगावकर यांचे नातेवाईक, विविध सामाजिक, सांस्कृतिक व तमाशा क्षेत्रातील संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। धनंजय खुडे म्हणाले की चित्रपट हे अत्यंत प्रभावी माध्यम असून त्यामधून सादर होणारी माहिती समाजासाठी इतिहासाचा संदर्भ बनवत असते। त्यामुळे कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचा इतिहास काल्पनिक स्वरूपात किंवा वस्तुस्थितीपासून दूर जाऊन सादर होणार नाही याची काळजी घेणे ही निर्माते व दिग्दर्शकांची नैतिक जबाबदारी आहे। चित्रपट निर्मात्यांनी कुटुंबियांशी चर्चा करून ऐतिहासिक नोंदींची पडताळणी करावी, वादग्रस्त बाबींचा फेरविचार करावा आणि विठाबाई नारायणगावकर यांच्या कार्याला व इतिहासाला न्याय मिळेल अशी भूमिका घ्यावी, अशी आमची ठाम मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। विठाबाई नारायणगावकर यांच्या चरित्रावर आधारित चित्रपटाची निर्मिती करताना संपूर्ण कुटुंबियांची संमती घेणे आवश्यक होते। मात्र दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी अशी कोणतीही परवानगी घेतलेली नसल्याचा आरोपही धनंजय खुडे यांनी केला आहे। लोककलेच्या परंपरेचा सन्मान राखण्यासाठी आणि भविष्यात कोणताही तमाशा या लोककला संदर्भात समाजात गैरसमज निर्माण होऊ नये यासाठी चित्रपटात आवश्यक ते बदल करावेत, अन्यथा चित्रपट निर्माते व संबंधितांवर कायदेशीर कारवाई आणि अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल। त्याचबरोबर तीव्र स्वरूपाचे राज्यव्यापी आंदोलन देखील करण्यात येईल असा इशाराही यावेळी खुडे यांनी दिला आहे। माझं नाव धनंजय महादेव खुडे नारायणगावकर। आपण पाहिलं बऱ्याच या दिवसांमध्ये की जो चित्रपट येतोय इठा, खरं तर त्याचं नाव विठा पाहिजे, परंतु त्यांनी इठा केलंय। तर त्या मूळ इतिहासाशी, चित्रपटातल्या मूळ इतिहासाशी तोडफोड करून विठाबाई नारायणगावकर या चित्रपटाला त्यांनी जे प्रेझेंट केले, मूळ इतिहासाची तोडफोड करून, त्याला आमचा आक्षेप आहे। त्याचबरोबर या चित्रपटामधचं जे काही रायटिंग झालं असेल, जे काही विषय झाले असतील, हे कोणाच्याही संपर्कात न आल्यामुळं, म्हणजे फॅमिली, विठाबाईंची फॅमिली, भाऊ बापूची फॅमिली या रिलेटेड कोणाशी संपर्क न साधल्यामुळं आमचा या चित्रपटावरती आक्षेप आहे। आणि चित्रपटाने तात्काळ हे सगळं थांबवावं। डायरेक्टरनी ती चर्चा, सगळ्या गोष्टी घडल्यानंतर, या चित्रपटामध्ये योग्य ती नावं दाखवल्यानंतर, सत्य कथानक दाखवल्यानंतरच हा चित्रपट प्रदर्शित व्हावा, ही आमची मागणी। चित्रपटामध्ये त्यांनी दाखवलंय की विठाबाईंचा तमाशा सुरू होताना हे त्यांनी दाखवलंय की भाऊ गावकर तमाशा मंडळ, भाऊ गावकर तमाशा मंडळ। आता हे भाऊ गावकर जे नाव आहे, मुळात हे नावच नव्हतं, हे चुकीच्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेलं आहे। भाऊ बापू नारायणगावकर हे असं नाव होतं आणि हा तमाशा होता। त्याच्यामुळं या चित्रपटामध्ये जे काही त्यांनी दृश्य दाखवले असतील, त्याचबरोबर या चित्रपटामध्ये त्यांनी एक फोटो असा दाखवला की विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळाला भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते पुरस्कार देतात। आता हा चित्रपट, हा पुरस्कार 1961 साली भाऊ बापू नारायणगावकर यांना दिला होता। त्यातले बापूसाहेब खुडे ही व्यक्ती, या व्यक्तीला हा ओरिजिनल फोटो त्यांचा, हा त्या चित्रपटामध्ये दाखवलाय की विठाबाई नारायणगावकरांना हा पुरस्कार दिला। विठाबाईंना पुरस्कार मिळाला, राष्ट्रपतींनी त्या पुरस्कार दिला होता दिल्ली या ठिकाणी, कारण त्यांनी त्यावेळेस सामाजिक सुद्धा काम केलं होतं। नेपाळ आघाडीला जाऊन त्यांनी ज्यावेळेस सैनिकांचं मनोरंजन केलं, हे पण ते एक मोठं काम होतं त्या काळातलं। आणि हे काम केल्या, ह्या सगळ्या सामाजिक गोष्टी घडल्यामुळे त्यांना संगीत नाटक अकॅडमीने त्यांना वरती दिल्ली गव्हर्नमेंटला, सांस्कृतिक विभागाला शिफारस केली की सदर या व्यक्तींना असा सामाजिक कामामध्ये त्यांनी हातभार केल्यामुळे पुरस्कार देण्यात यावा, अशा पद्धतीने मागणी हीच असणार आहे आमची। जोपर्यंत या चित्रपटामध्ये जे मूळ कथानक आहे, जे सुरुवात होती, म्हणजे मला असं म्हणायचंय, ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ज्यावेळेस जगासमोर आणायचा असतो, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला पहिले दाखवावं लागतातच, त्याशिवाय संभाजी महाराज पूर्ण होत नाही। तद्वत या चित्रपटामध्ये सुद्धा विठाबाई जर तुम्हाला या सगळ्या चित्रपटामध्ये दाखवायची असेल, अतिशय चांगली गोष्ट आहे, विठाजींचा तुम्ही चित्रपट बनवताय, परंतु विठाजींचा इतिहास काय आहे, तो मूळ इतिहास जो पण तुम्ही जगासमोर ठेवत नाही, भले तो 2 मिनिटाचा ठेवा, आम्हाला काही टाइम शेड्यूल नाही, त्याचा 1.5 तास ठेवा, 2 तास ठेवा, तो शेड्यूल नाही, पण तो यावा, हीच आमची माफक अपेक्षा आहे। आणि त्या मूळ कथानकाला ते त्यांनी त्या ठिकाणी मांडावं आणि त्या पद्धतीने तो चित्रपट लोकांसमोर यावा, एवढीच अपेक्षा आहे।